राम राम राम। अखिल गुणनिधान सच्चिदानंद घन करुणावरुणालय भक्तवत्सल भगवान श्री पांडुरंगाच्या चरणावर मनःपूर्वक साष्टांग अभिवादन करू। आद्याचार्यांपासून अस्मदाचार्यांपर्यंत सकल संत आचार्य वृंदांना साष्टांग अभिवादन करू। पहाटेच्या पवित्र प्रहरामध्ये उपस्थित सर्व साधकांबद्दल सद्भाव प्रगट करू। स्वांत सुखाय तुलसी रघुनाथ गाथा याप्रमाणे लोकांच्या समयाचा विचार न करता साधकांच्या दृष्टिकोनाचा विचार करून आपण हा पहाटेचा समय यावेळीची फ्रेश असणारी आपली बुद्धी विचारधारा याच्यावर काही संस्कार करण्याचा प्रयत्न करत असतो। सध्या चालू असलेलं प्रकरण आहे वासना। तर या वासना प्रकरणामध्ये मूळ वासनेचं स्वरूप आपण कालपासून या अभंगात समजतोय। तर त्याच्यातला एक मुद्दा लक्षात आला नाथांच्या याच्यामध्ये 10 वेळा 11 वेळा क्षण शब्द आलेला आहे। क्षणेक 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 आणि क्षणभंगूर त्याच्याही पेक्षा जास्त। तेव्हा क्षणेक कृपाळ क्षणेक निष्ठुर क्षणेक उदार क्षणेक कृपण करी क्षणेक उदार कृपण करी 5 × 15 ने 16 वेळा क्षण शब्द आला या 10 चरणात। त्याच्यातून एक मुद्दा लक्षात घेण्याजोगा आहे। वासना कंट्रोल करणं शक्य आहे कारण तिला चांचल्य आहे असा त्याचा अर्थ आहे। स्थिर गोष्ट काढणं अवघड जातं, चंचल गोष्ट काढणं सोपं जातं असं आहे। वटवृक्ष काढायला अवघड जातो, गवत काढायला अवघड जात नाही असं आहे। म्हणून वासना तशी प्रकृत संबंधाच्या दृष्टीनं जरी सगळ्यात मोठं त्याच्या अंतर्गतच इच्छा कल्पना संकल्प मनोराज्य हे सगळं ते मोठं शून्य या सगळ्याचं वर्णन एका वासना शब्दामध्ये संतांनी गृहीत धरलेलं आहे। हा सगळा वासनेचा परिवार आहे। इच्छा मनोराज्य कामना काम हे सगळं वासनेचा परिवार आहे। या सगळ्याची आई वासना आहे। तर सगळ्यात मोठा पोरगा आहे हा काम, म्हणून कामरूपानं वासनेचं वर्णन बऱ्याच वेळेला केलं गेलेलं आहे। तेव्हा हे सगळ्याची ही आई असल्यासारखं कोण आहे या ठिकाणी वर्णन केलं। त्याला बाहेर घेऊन जा कोण असेल ते, प्रवचनात व्यत्यय नको। तेव्हा कारण आपला हा महत्त्वाचा अर्धाच तास असतो, आपण दिवसभर तर काही चिंतनाचं ठेवत नाही आणि त्याच्यात एकाग्रताही आवश्यक आहे। पाहुणा कोणताही आला आणि बारीक मुलगा जर दिसला तर त्याला ह्या बाबतीत काळजी सूचनाच करायला पाहिजे। मुलाचा दोष नाही, आईनं त्याची काळजी घ्यायची, कारण ते काही मुलगा स्वातंत्र्य नाही गप्प राहण्यामध्ये। तेव्हा या प्रसंगाचा विचार करत असताना 2 गोष्टी लक्षात घ्यायच्यात। जसं त्या संसार वृक्षाचं वर्णन करताना सुद्धा हा वृक्ष अश्वत्थ शब्दाचा एक अर्थ गीताकारांनी केला आहे, उद्याला सुद्धा न राहणारा असा केलेला चंचल अश्वत्थमेव ऊर्ध्वमूलमधः शाखमचा विचार करतो।
पण तरीसुद्धा त्या संसाररूपी वृक्षाला सुविरूढ मूल असाही एक भाव दिला आहे. दोन्ही बाजू आहेत. त्याचं मूळ पक्क आहे. तसं या वासनेचं मूळ थोडं पक्क पण आहे. पण एका शब्दात त्याचा उल्लेख केला. हे संसाराचं वर्णन, संबंध विच्छेद दूर करण्याचं साधन एकच सांगितलं, असंग शस्त्रेण दृढेन चित्वा. असंगता, संपूर्ण संसाराशी असंग होणं हा जसा एक भाग आहे, तसं या वासनेच्या बाबतीत वासनेचं सगळा विस्तार हा अंतःकरण चतुष्टयात आहे. थोडा ज्ञानेंद्रियात आहे. सक्रिय होण्याकरता मुख्य आहे अंतःकरण. कारण ज्ञानेंद्रियाला सुद्धा मनाच्या सहाय्याशिवाय स्वातंत्र्य नाही. जे उघडे डोळे घेऊन झोपतात लोक, डोळे उघडे ठेवून सुद्धा विषयाचं ज्ञान होत नाही, कारण मन लीन असतं. तर मुख्य सहाय्य मनाचं आहे. म्हणजे संबंध अंतःकरणाशीच संबंध आहे. थोडा सुप्त रूपाने कान, डोळे झाकता येतात, कान झाकता येत नाही, तरी पण मन लीन झालं की कानात तोच आघात जाऊन सुद्धा ऐकू येत नाही. म्हणून मनःषष्ठानि इंद्रियाणि विषयानुपसेवते. श्रोत्रं चक्षुस्पर्शनं च रसनं घ्राणमेव च अधिष्ठाय मनश्चायं विषयानुपसेवते. तर स्टार्टिंग कंट्रोलिंग पॉवरचं मुख्य केंद्र आहे मन. म्हणून समर्थांनी मनाविषयीची चरणचिंतन केले. आपण काल नाथांचं पाहिलं, उद्याला आपण थोडं समर्थांचं सुद्धा वासना प्रकरण पाहणार आहे. मनाच्या श्लोकामध्ये मना वासना दुष्टकामा नये वगैरे वगैरे. तर मनाला केंद्र केलं आहे सगळ्यात. तर वासनेचं स्वरूप आणि वासना कंट्रोल शक्ती या दोन अंगानं आपल्याला या प्रकरणाचा विचार करायचा आहे. तर विषयाचा इंद्रियाशी झालेला स्पर्श चैतन्याशी जोडून देण्याचं कारण आहे मन. आणि म्हणून अध्यात्माच्या अनेक ठिकाणी आचार्यांनी सुद्धा मनेव मनुष्याणां कारणं बंधमोक्षयोः. तर सगळी साधनेची सावधगिरी मनाच्या लेवलवर आहे, हे लक्षात घ्या. ढिलाईसुद्धा मनच करतं. चांगल्यापासून बाजूला होण्याचं कारण मनच, चांगल्या टिकण्याचं कारणसुद्धा मनच, हे लक्षात घ्या. तर अंतःकरणाचं जगत संबंधातून सद्वासना अधसद्वासना रूपाने प्रगट होण्याच्या केंद्राचं सर्वात महत्त्वाचं मन हे संबंधित आहे. वासना म्हणजे मन नाही, पण मनाशिवाय वासना प्रगट होत नाही. मन हे माध्यम आहे. लेखणी ही लिहिण्याचं माध्यम आहे. लेखणी शिवाय लिहिता येत नाही. पण लेखणी म्हणजे अक्षरं नव्हे. तर या लेखणीत घालणारं जसं दुसरं एक उपांग आहे. लेखणीमध्ये शाई आहे. लेखणी म्हणजे पेन म्हणणं काय, लेखणी म्हणणं काय, एकच अर्थ आहे, त्याचं काही नाही. पूर्वी लेखणी म्हणत होते, आता आपण पेन म्हणतो. तर त्या पेनला चालवणारा अजून एक आहेत. म्हणून या अंतःकरणाचे चारही भाग लक्षात घ्यायचे. पण शेवटी पहिला कंट्रोल हा लेखणीनं होतो. एखाद्याला लेखी द्यायचं नाही हे पहिलं आपण ठरवतो.
मनात येतात विचार, पण लेखी द्यायचं नाही. तसं मनाला कंट्रोल करणं म्हणजे लेखणीला कंट्रोल करणं. उदाहरण ते वेगळं आहे आणि हे वेगळं आहे. तर लेखणीसारखं आहे मन, असं आहे. तर मन या लेखणीमध्ये दिसायला एकही भाषा दिसत नाही, असायला सगळ्या भाषा आहेत. जी भाषा तुम्हाला येत नाही तीसुद्धा लेखणीत भरलेली आहे. हात बदलला, तोच पेन इंग्लिश लिहू शकतो, तोच पेन तामिळी लिहू शकतो, तोच पेन तोच, पेन बदलत नाही. तसं मन हे लेखणीसारखं आहे, लक्षात घ्या. आणि त्या लेखणीवर कंट्रोल असणं हे जसं आहे तसं बुद्धीचं कंट्रोल मनावर असलं की ते सक्रिय होण्यामध्ये काही वेळेला कुठून कंट्रोल करायचे, पेननं काय लिहायचं यापेक्षा पेनच हातात ठेवायचं नाही. आपलं फार वाचतं माणूस, खिशात पेन नसला ना, मौनी माणसाजवळ जर पेन नसला तर लिहिता येत नाही पटकन. कागद आणि पेन उपलब्ध असला तर मनातले विचार लेखणीद्वारा प्रगट करतात. आणि त्याने पेन जर जवळ नाही ठेवला आणि मौन असलं तर मनाला कंट्रोल करणं म्हणजे मौन म्हणजे दुसरं काय. तर मौन हे मन या लेखणीच्या माध्यमातून लिहितं. तर मनाचं स्वरूप आहे या लेखणीसारखं. मनाचं सक्रिय स्वरूप आहे लेखणी, आणि त्या लेखणीलाच जवळ ठेवायचं ना, म्हणजे मनाचं मौन. ज्ञानदेवा मौन जपमाळा. तेव्हा एक कृतीचं मौन, तर त्यामध्ये सुरुवात वासना कंट्रोल करत असताना बुद्धी समर्थन होऊन वासना कंट्रोल झाली तर त्याला पक्केपणा आहे. पण सर्वांगीण सुरुवातीला क्रियाप्रधानतेनं एवढं शिका तुम्ही. फोन न ऐकणं आणि फोन जवळ न ठेवलं इथून सुरुवात करा. जवळच ठेवायचं नाही, मोबाईल जवळच ठेवायचा नाही, कितीतरी कंट्रोल होतं. जवळ असून न घेणारा वेगळा, पण जवळ न ठेवलं तर निम्म कंट्रोल होतं की नाही मोबाईलचं, होतं. तसं वासनेवर कंट्रोल करायचे ते मनापासून साधना सुरू आहे, नुसत्या इंद्रियापासून नाही. थोडासा संस्कार केला आहे, मत जाने दे शरीर, त्याच्या खालच्या कंट्रोल करण्यामध्ये. पण मत जाने दे शरीरचा कंट्रोलर कोण आहे तर मनच आहे. नाही तुम्ही ठरवून सुद्धा मत जाने दे शरीर हे तुमच्या जितका हातात नाही आहे. म्हणून सगळ्याचं केंद्र येतं, अंतःकरणाचा विकास करण्याच्या साधनेचं कंट्रोलर आणि स्थूल देहाच्या ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रियाच्या कृतीचं कंट्रोलर, हा सगळं मन आहे. म्हणून मनेव मनुष्याणाम कारणम बंधमोक्ष. आता त्या मनावर अधिक बुद्धीचं शासन असलं तर हा भाग पुढचा आहे. तर पाणी देऊ नका. अंकुर आल्यावर पण त्याला खुरडता येतं. बीज अंकुरित झाल्यावर झाडापर्यंत इतकं निब्बर होईपर्यंत त्याला खंडन करण्याचे रस्ते आहेत तुमच्या ताकदीनुसार. सगळे ते मनात धरलेले आहेत. मन तर पाणी द्यायचं नाही, अंकुरित व्हायचा प्रश्न आहे. अंकुरित रहित बीज वासनेचा एक प्रकार. अंकुरित झालं तरी वेळेतच त्याला खुडून टाकायचं, झाडाच्या अवस्थेत येऊ द्यायचं नाही. जड कधी होतं, त्याने एकदा मुळ्या पकडल्या की मग जड होतं. अंकुरित झाल्यानं नाही, ते मुळ्या पकडतात विषय. गृहस्थी होणं म्हणजे मुळ्या पकडण्यासारखं आहे. म्हणून लवकर जगत संबंध विच्छेद गृहस्थ्याचा होत नाही. ब्रह्मचर्य आश्रमात योग्य गुरुच्या अनुशासनामध्ये विषय अंकुरित होतात, पण गुरु त्याला मुळ्या पकडू देत नाही. म्हणजे समर्थन, पाण्याचं जे समर्थन आहे त्याच्यात जी अंकुरित शक्ती आहे, जमिनीत खत देऊ देत नाही. खतासारखं आहे ते. पाणी देण्यानं अंकुरित होतं, पण जमीन चांगली असली आणि खत दिलं की ते लवकर फोफावतं. तर हे झाड
जसं झाडाचं उदाहरण आहे तसंच या वासनेचं हे सगळं झाड आहे. याचं लक्षात घ्यायचं, याचं कुठं कुठं कंट्रोल करायचं आहे. तर मुळ्या फुटेल इतका वेळ त्याच्या आत त्याला कंट्रोल करता येतं कमी प्रयत्नानं, आणि मुळ्यांनी पकड धरल्यावर मग कंट्रोल करायला फार अवघड जातं. विषयांची वासना, कल्पनेची दृढता, मनोराज्याची दृढता, याला वेळेत अंकुरित झाल्याबरोबर, अंकुरित न होऊ देणं याला जास्त विवेक लागतो पक्का. अंकुरित न होण्याकरता बुद्धी अनुशासित मन लागतं. प्रत्येकाचं बुद्धी अनुशासित मन नाही आहे. मन काही स्वतंत्र उधम करतं, हे लक्षात घ्या. बुद्धीचं कधी कधी सहाय्य घेतं, पण इतर वेळेला मन स्वतःचं उधम करत राहतं. असं आहे. एखाद्या विषयात गहिराई घेण्याकरता बुद्धीचं मदत घेतं, पण बुद्धीचं सहाय्य न घेता सुद्धा उधम करत राहतं ते मन, आणि तिथं त्याला कंट्रोल केला पाहिजे. प्रवाह पतित जे आहे संकल्प विकल्पाचं, त्याला कंट्रोल करायचं आहे. मग बुद्धी अनुशासनाकरता सत्संग, सत्संगाचा परिणाम कुठं होतो तर बुद्धी अनुशासन. बुद्धी अनुशासन म्हणजे विवेक तयार करणं. बिनु सत्संग विवेकन होई. बुद्धी अनुशासित मन असणं ही विवेक शक्ती आहे थोडीशी, आणि ती बुद्धीसुद्धा शास्त्रानुशासित असणं. संत संगतीनं काय होतं, बुद्धी नुसतं मनावर अनुशासन करत नाही, शास्त्राच्या अनुशासनात बुद्धी शासन करते. कायद्यात काम करणं. हाफिसर नोकरांना चालवतो, आणि हाफिसर कायद्यानुसार नोकरांना चालवतो. मनमानी चालवणं आणि कायद्यानुसार चालवणं. फक्त ऑफिसरचं त्याच्यावर शिक्का आहे म्हणून सुद्धा काही ऑफिसर, मी सांगतो ना तुला, पण ते कायद्यात आहे का नाही हा प्रश्न आहे. तर कायद्यानुसार ऑफिसरनं नोकरांना चालवणं, आणि हे कायद्याचं ज्ञान स्थिर संतांजवळ आहे. म्हणून संत संगतीनं अध्यात्माचा कायदा दृढ होतो, आणि त्या कायद्यात अनुशासन मनावर करणं हा जो प्रकार आहे हा विवेकाचा प्रकार आहे. पण या नोकरांनी स्वतःसुद्धा कायदा कळत नाही, पण ऑफिसरची ऑर्डर कळते ना. मग ऑफिसरच्या ऑर्डरनुसार, ऑर्डर बाय ऑर्डर नोकरांनी वागणं, मनाचं कंट्रोल तिथून पाहिजे. ते मनाचं काम आहे, ते बुद्धीचं नाही. ऑर्डर बाय ऑर्डर वागणं म्हणजे इंद्रियाला तिकडं न जाऊ देणं, ऑर्डर बाय ऑर्डर वागायचे. आम्हाला ही ऑर्डर नाही, ती कायद्यात बसते का नाही त्याला माहीत नाही, ते कायदा ऑफिसर पाहून घेईल. तसं बुद्धी पाहून घेईल का? तर बुद्धी ही ऑफिसर आहे, आणि मन हे नोकर आहे, लक्षात घ्या. आणि त्या नोकराच्या हाताखाली हे ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रियांची इन्स्ट्रुमेंट आहे. नोकर आहे, पण त्यालासुद्धा उपकरण लागतं. गडी आहे, पण त्याला खाण्याला जसं खोरं, टिकाव, पावडं लागतं, तसं ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय म्हणजे उपकरण आहेत काम करण्याची. आणि प्रत्यक्ष सक्रिय करणारा हा गडी आहे, आणि त्याच्यावरचं इंजिनियर असल्यासारखा शासक ही बुद्धी आहे. पण या बुद्धीतही दोष असतो. शास्त्रानुशासनी बुद्धी आणि स्वयंचलित स्वतःप्रामाण्यवादी बुद्धी. स्वतःप्रामाण्यवादी बुद्धीच्या मागंसुद्धा नाईलाजाने तो शासक म्हणून नेमलेला असल्यामुळं त्या इंद्रियाला आणि मनाला जावंच लागतं. म्हणून दोन्ही बाजू आहे. काही वेळेला नोकराने विचार करायचा आहे, काही वेळेला जास्त गरज आहे अध्यात्मामध्ये तो शासक शास्त्रानुशासी असावा. तो शासक आहे बुद्धी, हे लक्षात घ्या. म्हणून या प्रवचनात बुद्धीचं काम आहे आणि कृतीमध्ये मनाचं काम आहे. तुम्हाला दिवसभर मनाच्या आधारानं काम करायचं आहे, आणि प्रवचनात बुद्धीच्या आधारानं काम करायचं आहे. संतांच्या संघानं त्या बुद्धीला विवेकी बनवायचं आहे.
हे त्याच्याकरता ट्रेनिंग आहे प्रवचन म्हणजे. तर बुद्धीच्या अनुशासनामध्ये इंद्रिय मन काम करतं, मनाच्या अनुशासनात इंद्रिय काम करतात. इन्स्ट्रुमेंट स्वतः काही हालतच नाही, खोऱ्याच्या जागेवर पडले राहील. तर नोकरच खोऱ्याचा उपयोग करतो, ऑफिसरही खोरं घेत नाही आणि खोरं स्वतः काही करत नाही. म्हणून खोऱ्याला चालवणारा मुख्य कोणी असेल तर तो नोकर. तर मन हे नोकर आहे आणि बुद्धी ही ऑफिसर आहे, लक्षात घ्या. आणि या बुद्धीमध्ये शास्त्राचा संग्रह करून त्याला प्रगट करणारं, शास्त्र संग्रह करणारं म्हणजे चित्त आहे. शास्त्रानुशासन करण्याचं जे ज्ञान आहे ते संग्रह करणारं जे आहे ते चित्त आहे, असं आहे. तर हे मन, बुद्धी, चित्त, अहंकार तर डीड आहे. शास्त्र हे प्रगट करणारं, जशी शास्त्राचं शासन करणारी शास्त्रानुशासनी बुद्धी जर आपल्याला वाढवायची असेल तर निश्चय करा, संतांचा संग करा, म्हणजे हे विवेक वृत्ती ग्रहण होईल. बुद्धी ग्रास्पिंग पॉवर आहे. तर ग्रास्पिंग पॉवरला वळण द्यायचं आहे. तर संत संघामध्ये ते वळण दिलं जातं. या ग्रास्पिंग पॉवरला वळण नाही दिलं तर हे कोणीकडेही चालते. बुद्धी ग्रास्पिंग पॉवर आहे आणि त्याच्यानंतर ती मनावर शासन करते आणि मन इंद्रियावर शासन करतं. असा हा सगळा डाटा आहे. जसा तो याच्यामध्ये जसं मशीन निर्माण केल्यानंतर आपल्याला त्याचा डाटा दिला जातो. पुस्तक असतं त्याच्यामध्ये मॅन्युअल, त्या मॅन्युअलमध्ये ते कसं वापरायचं, त्याची रचना कशी आहे, हे जसं असतं तसं अध्यात्मामध्ये आपल्याचं हे मॅन्युअल आहे. आणि आपल्याला पाहता येतं. तर यामध्ये मनाला जिथं अडतं, ऑपरेटरला कॉम्प्युटर जिथं अडतो तिथं त्याला मनाला ते पुढचं कसं शिकवायचं याच्याकरता मॅन्युअलचा डाटा असतो. तर त्या मॅन्युअलचा संग्रह म्हणजे चित्त आहे सगळं. हे चित्तातला तो काढून घ्यायचा, मॅन्युअलची बटणं दाबायची आणि त्याप्रमाणे त्याची माहिती सगळी चित्तातली घ्यायची, ती बुद्धीनं ग्रास्पिंग करायची आणि मग इंद्रियाला ऑर्डर द्यायची, असं आहे. तर ही सगळं आपली जी रचना आहे, ह्या जड मशीन जशा तयार केल्या आणि किती डाटा भरता आला त्याच्यात, खूपच. पार कॉम्प्युटर शिकण्यापासून कॉम्प्युटरमध्ये लिहिलेलं आहे सगळं, संग्रहित केलं आहे. तुम्हाला कॉम्प्युटर जर आडला तर कॉम्प्युटर कसं चालवायचं हे शिकवतो. तर ते मॅन्युअलचा जो संग्रह आहे ना, त्याचं नाव आहे चित्त. आणि त्या मॅन्युअलमधून ते काढून घ्यायचं आणि मग त्याला शास्त्रानुशासनी जर विभाग उघडायचा तर संत संघ पाहिजे. ही बटणं आहेत सगळी. संत संघाने तो प्रोग्रॅम उघडतो, शास्त्रानुशासन कसं करायचं. प्रत्येक प्रोग्रॅमचे जसे काही विभाग आहेत तसं शास्त्रानुशासनाचा प्रोग्रॅम उघडण्याकरता संतांचंच बटन पाहिजे, दुसरं नाही चालणार, हे लक्षात आहे. शास्त्रानुशासनी बुद्धीला बनवण्याकरता म्हणून संत तेथे विवेका असण्याची की, चंद्र तेथे चंद्रका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका असण्याची. बिनु सतसंग विवेक न होई, राम कृपा बिनु सुलभ न सोई. तर एवढं सुकृत आपलं जागं झालंय. नव्हतं सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, रामकृपा बिन सुलभ न सोई. बहु अवघड आहे संत भेटी, परी जगजेठी करुणा केली. बिलकुल समान प्रमाण आहे.
हिंदीतलं आणि आपलं. तर आपल्याला धामात आणलं म्हणजे जगजेठीनं कृपा केली आपल्यावर. त्या कृपा करण्यामध्ये सुद्धा फर्स्ट क्लास, थर्ड क्लास, सेकंड क्लास. तर इथं काही लोकांना जन्माला घातलं पण व्यवसायातच अडकवून ठेवले. आपण नामधामात आहोत, धाम महिमा जाणला गेलेला आहे. म्हणजे जेठी भगवंताने आपल्यावर थोडी सगळ्या पंढरी निवासी लोकांपेक्षा आपल्यावर जास्त कृपा आहे. जेवढ्या सुयोग्य जागी, तसं नेमणूक करण्यामध्ये एखाद्या ऑफिसरला नोकर नेमण्याचा अधिकार आहे, मग त्यात सापेक्षात तो अधिकारामध्ये 50 नोकर 50 सेक्शनला. पण एखाद्या नोकराला जर आराम द्यायचा असला तर त्या जागा तर भरायची, पण कोणतं काम त्याच्या हातात द्यायचं, टेबल कोणतं द्यायचं हे शेवटी ऑफिसरच्या हातात असतं. तसं पांडुरंगाने आपल्याला टेबल पण चांगलं दिलं आहे. लक्षात घ्या की ज्या टेबलवर आपल्याला तसा त्रास नाही, सदुपयोग करणं आपल्या हातात आहे. तर टेबल चांगलं दिलं आहे, पंढरपूरला आणलं आहे. आता विवेकाने संत संग करा, आणि संत संघाने बुद्धीला शास्त्रानुशासनी बनवा. शास्त्र म्हणेल ते सांडावे. म्हणून कामाचं मीटर काय, तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते कार्य अकार्य व्यवस्थितौ. कार्य काय अकार्य काय याची व्यवस्था शास्त्रानं करावी. म्हणून शेवटी या 2-3 विषयावर फार जोर येतो. शास्त्राचार, संत संग, हे साधन काळातले फार महत्त्वाचे मुद्दे येतात. लक्षात घ्या. तर आपल्याला या 2 मुद्द्यात फार वळायचे, शास्त्राचार आणि संत संग. बरेच लोक शास्त्राचाराच्या पायावर संत संघात येत नाही, म्हणून संत संघ त्यांना 100% सफल होत नाही. हे दोघांचा अन्योन्याश्रय संबंध आहे. शास्त्राचं ज्ञान नसेल, इथं वडील जे जे करतील त्या नाम धर्म ठेवीत याप्रमाणे त्याला शास्त्रच म्हणायचं. संत वागतील तसं वागा. तर संत संग करत असताना संत वागतील तसं वागा. म्हणून मग संतांचे वर्ग येतात. शासक ऑफिसरमध्ये सुद्धा वर्ग येतात, तसं मग संतांचे वर्ग. संतांचे नुसता शिक्का असला तर ते वागण्याचा आदर्श घेण्याचे नाहीत. कृपा करण्याचे आदर्श सगळे संत, पण वागण्याचा आदर्श घेण्याचे सगळे संत नाहीत. लक्षात घ्या. लोकसंग्रही संत, वागण्याचे आदर्श. म्हणून संतांचे सुद्धा कसे उपयोग करावे याचे पुन्हा वर्ग पडतात. काही दर्शनी प्रशस्ती पुण्यपुरुष. संत हे संतच आहेत. तुम्हाला संत दर्शनातून सुद्धा विवेक मिळेल, पण शब्दाच्या समजुतीनं मिळेल का कृपा कटाक्षानं मिळेल सांगता येणार नाही. काही संतांचं विवेकदान शब्दातून असतं, आणि काही संतांचं विवेकदान नुसत्या नजरेतून असतं. तेव्हा संत तेथे विवेक आहे तिथं, पण त्या विवेकाचा लाभ घेण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत, हे लक्षात घ्या. विवेकाचा लाभ घेण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत. कॉम्प्युटर शिकवण्याची पद्धत वेगळी आहे, बाकीचे पाठ घेण्याची पद्धत वेगळी आहे. तर संत विवेक देतात. त्यामुळं कुठल्याही परिस्थितीत 2 गोष्टी लक्षात ठेवा. सामान्य साधकाने शास्त्राचार आणि संत संघ, पण त्याच्यात सुद्धा बारकाईनं संत संघ. हे संत संघ असा मोघम शब्द वापरून काही वेळेला आपण संघ करत नसतो, सहवास करतो आणि समजतो संघ. सहवास करतो तेवढा उपयोग होत नाही, संघ करत नाही. म्हणजे गुणाचं आकलन होत नाही. प्रारब्धानं त्यांच्या जोडीला राहण्याचं थोडं पूर्वपुण्य असतं, पण संघ करायला गुणाचं आकलन व्हावं लागतं. त्यांची कृपा करण्याची पद्धतसुद्धा कळावी लागते. नाहीतर आपण विकल्पानं आपल्या मनासा स्वतःप्रामाण्यवादानं तिथून निघून जाऊ, कारण आपण एक कल्पना करून ठेवली आहे.
जसं विद्यार्थ्यांनी कल्पना करून ठेवली की शिकवणं पाठ असलं तर तो सत्संग, नाही तर नाही, ही कल्पना करून ठेवली. सेवेनं सुद्धा संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला, हे त्यांच्या डोक्यात नसतं. त्यांनी पाठ घेतले, शिकवलं तर तो बरोबर सत्संग झाला. मग हे कल्पनेचं आवरणसुद्धा प्रतिबंध करतं. साधं कपडा गुंडाळलेला सुद्धा परीस आणि लोखंडाला सोनं करण्यापासून अडवू शकतो. तर संतसंग करायचा आहे, पण बुद्धीनं आपलं स्वतःचं भूमिका समजून घ्यायची. आपण कोणत्या संतसंघाचे अधिकारी आहोत किंवा मिळालेले संत कोणत्या वर्गाचे आहेत, हे दोन कळलं पाहिजे. कोणत्याही संताचा उपयोग करून घेता येईल एक पद्धत, आणि आपल्या स्वभावानुसार संत पाहून त्याचा उपयोग करणं एक पद्धत. रुची नाम वैचित्र्या रुची कुटील नाना पथजुषाम, जसं साधनेचे पथ आहेत तसं संतसंग करण्याचे सुद्धा विभाग आहेत. आपलं मन प्रधान असेल तर आपण कधी कधी मनानंच शिक्का मारतो. संत शब्दाला शास्त्रानं तपासा, मनानं शिक्का मारू नका. शास्त्राने तो त्या कोणत्या वर्गातला संत आहे ते समजून घ्या आणि मग त्या पद्धतीनं त्याचा संग करा. विवेक होईल. विवेक अनुशासित बुद्धी झाली की मन कंट्रोल होईल, आणि मन कंट्रोल झालं की वासना कंट्रोल होईल. वासना कंट्रोलला मन कंट्रोलची गरज आहे, मन कंट्रोलला संतसंगाची गरज आहे. संतसंग करत असताना त्याचा विभाग आपण निवडण्याची गरज आहे. नाही तर बुद्धी जर एकदम लीन व्हायला तयार असेल तर म्हारी दोरी थारे हात. निर्भर भक्तीमध्ये जी संतसंग, निर्भर पद्धतीचं जसं देवाची भक्ती आहे तसं निर्भर पद्धतीची संत संगतीसुद्धा आहे. मग ते आपलं अस्तित्व आडवं येऊ देऊ नका. निर्भर ते म्हणतील तसं म्हारी दोरी थारे हात. मग तुम्ही शोधायची गरज नाही, संत तुम्हाला तुमच्या पद्धतीनं लायक बनवतात, त्यांच्या पद्धतीनं ते लायक बनवतात. निर्भर भक्तीची ज्याच्यात ताकद नसेल, बुद्धी चालतच असेल, तर मग हे सगळं समजून घ्या ग्रंथातून, शास्त्रातून. संतसंगाची पद्धत मी कुठं आहे हे तुम्हाला ग्रंथ नाही सांगणार, तुमचं मनन तुम्हाला सांगेल मी कुठं आहे. एकांतातलं मन तुम्हाला सांगेल मी कुठं आहे. मी विकारावस्थेत आहे का निर्विकारावस्थेत आहे, मी कुठं आहे हे तुम्हाला एकांत सांगेल. म्हणून एकांतात तुमच्या अंतर्मनाचं स्वरूप कळतं. म्हणून एकांत द्यायची सवय ठेवा मनाला, आणि त्याच्यातून हे प्रकट होईल बरं का एकांतामध्ये की माझं मन कसं आहे, मला नेमकं काय करायला पाहिजे. आणि उतावळ नाही. एखाद्या संतात नुसते एकदा दर्शन घेऊन आणा, मला काही झालं नाही, आम्ही पुष्कळ 7-8-10 वेळ नाही. संग करण्याची पद्धत परिस्थिती प्रधान नाही, गुणप्रधान आहे. त्यांचा गुण समजून घेऊन तो आकलन केला पाहिजे. त्याच्याकरता कालसुद्धा त्याला द्यावा लागतो. ह्या सगळ्या कर्णसापेक्ष साधना आहेत. कर्णनिरपेक्षाचा अपवाद एखाद्याच्या जीवनात घडतो. पूर्व घटना सगळ्या घडलेल्या असतात, निमित्त घडतं, कृपा कटाक्षे न्याहाळीलेन आपुल्यापदी बैसवे. हे अपवाद उदाहरणं गाळायचेत, कारण जे अपवाद असतं ते सगळ्यांना करता येत नसतं. अशी उदाहरणं पाहायची नाहीत. मग आम्हाला तुम्ही एवढं बारीक सांगता आणि त्यानं तर काय नुसती गाठ झाली की त्याला असं झालं. अरे त्याचे पूर्वसंबंध आहेत, ते आपल्याला कळत नाही, त्याचं अज्ञान आहे. म्हणून ती उदाहरण न घेता आपण आपल्याकरता शास्त्राची थोडी चिंतन माहिती घ्या, आणि माहिती समजून घेऊन त्याच्यात सगळ्यात पहिली गोष्ट आपल्या स्वतःला समजून घ्या. निर्भर राहण्याची तयारी आहे का? संत म्हणून जो प्रसिद्ध असेल, निर्भर होऊन जर तुम्ही त्याच्या जीवनाची दोरी त्याच्या हातात दिली तर तुम्हाला काळजी करायचं कामच नाही. लहान मुलाला जसं आईशी निर्भर झाल्यावर काळजी करावी लागत नाही, जिथं आवश्यक आहे तिथं मुलाला आई घेऊन जाते, तसं तुम्हाला निर्भर होता आलं पाहिजे. हा एक रस्ता आहे. जसं कर्णनिरपेक्षाचे अधिकारी कमी, तसं निर्भरतेचे सुद्धा अधिकारी कमी बरं का.
अपवादासारखे नाही, ठरवलं तर निर्भर होऊ शकता, स्वाधीन आहे. हे काही गोष्टी जशा अपवादाच्या अपवादच आहेत, तर तसं नाही आहे. हे निर्भर ही साधना आहे, होऊ शकते. पूर्व थोड्याशा संस्कारानुसार मनाला जर लीन करायची सवय झाली ना, तुका म्हणे लीन व्हावे कळो भावे वर्मय. इथं आपले घोडं नडतं, ते आपलाच अहंकार आपल्याला आडतो ना, आपण लीन होत नाही म्हणून सगळं काम आडतं. जर लीन व्हायचं जर तुम्हाला सूत्र हातात आलं तर मग काही नाही, काळजीच नाही. शास्त्रांनी लोकांनी संत म्हटलेलं आहे. काही वेळेला काय असतं, ते पुष्कळ लोक संत म्हणतात आपल्याला पटत नाही. हे स्वतः प्रामाण्यवाद अहंकारामुळे आडवा येतो. जर सुरुवातीला तुमची एखाद्या संतावर श्रद्धा बसली असेल आणि तुम्हाला लीन होता आलं तर सगळ्यात सुलभतेनं सत्संग होईल. प्रथमदर्शनी श्रद्धा बसावी आणि संत चरणी लीन होता यावा, बस सगळ्यात सुलभ पद्धतीनं. मग ती निर्भर भक्ती आहे. आणि या निर्भर भक्तीची जबाबदारी, मुलाचा कॅपॅसिटी कमी असली तरी, पचनशक्ती कमी असली तर सुपाच्य करून मुलाचा रोग डायरेक्ट पोराला औषधं न देता आई औषधं घेतील, दूध हातून मुलाला मिळतं, इथपर्यंत परिस्थिती. इतकं ते सुपाच्य केलं जाऊ शकतं. म्हणजे त्याच्या अधिकार प्रकरणाचा संबंध स्वतः आईनंच मिटवून टाकला. त्याला ती गोळी पचल का नाही, त्याची क्वांटिटी काय, सगळं मिटवून टाकलं. आई स्वतः औषध घेते. पूर्वीच्या आयुर्वेदिक काढ्यांमध्ये आईला पाजायची. ते दुधावरचं मुलगा आहे ना, निर्भर म्हणजे केवळ दुधावरचं. केवळ दुधावरचं जे मुलगा असतं त्याच्या बाबतीत हे विशेषता आहे. जमतंय का निर्भर राहणं, मग तुम्हाला या सगळ्या खेड्यातून सुट्टी आहे. निर्भर राहणं जमत नाही का, मग प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करून बिनचूक आपणच काळजी घ्यायची. निर्भर राहणाऱ्यांना काही काळजी नाही, पण निर्भर राहणं जमत नसेल तर मग हे सगळं डिटेल ज्ञान घ्या. आपला अधिकार, त्यांचं स्वतःची पद्धती. आपण शरणागत जाताना निवड. मग साईशास्त्र निवडी, शास्त्र तुम्हाला निवड करायला मदत देतं. म्हणून शास्त्रीय चिंतन संत संगतीशिवाय फार निर्दोष कळत नाही, पण शास्त्रीय चिंतन तुम्हाला मदत करतं. पण सदुपयोग करत नाही, भोगामुळे मग सदुपयोग करत नाही. नाही तर अगदी संतांच्या नाही, पंडिताच्याकडून जरी ग्रंथ ऐकले तरी लाभ करील, लाभ करणार नाही असं नाही. पण आपलं ध्येयच भोगवृत्तीचं असतं म्हणून यांना लाभ करत नाही. हजारो लोक एवढे ग्रंथ इतके वर्षानुवर्ष वाचतात, पण पाहिजे त्या प्रमाणात का नाही, तर भोगवृत्तीनं वाचतात. त्याचा उपयोग करण्याच्या ऐवजी उपभोग करायचा, विद्वान म्हणून घ्यायचं, कीर्तनकार व्हायचं, हे जे भाग आहे ना, याच्यापेक्षा माझ्या कल्याणाकरता मला याचा अभ्यास करायला, हे जर साधलं तर लाभ जास्त. ध्येय पक्क पाहिजे. मग शास्त्र तुम्हाला थोडं मदत करतं संतत्वापेक्षा. एका अंगानं शास्त्र कमी, एका अंगानं संत दुर्मिळ. बहु अवघड आहे संत भेटे. त्या मानाने हल्ली कलियुगामध्ये शास्त्र उपलब्ध होणं तितकं दुर्मिळ राहिलं नाही. शास्त्राचं मर्म पचणं अजूनही दुर्मिळ आहे, पण शास्त्र उपलब्धी दुर्मिळ आहे का? पुस्तकं सगळीकडे उपलब्ध आहेत. पुस्तकालय दुकानात थाटलेले आहेत ग्रंथांचे सुद्धा. तर उपलब्धीला सुलभ शास्त्र, पण साधना सफलतेला सुलभ संत संग. बालकाचे चाली माता जाणून पाऊल घाले. ज्याला कल्याणाचं ध्येय आहे ना, त्याने संताच्याच माध्यमातून जास्त जावं. पण चांगला संत मिळण्याकरता उपभोगी वृत्ती विरहित उपयोगी वृत्तीनं ग्रंथांचा अभ्यास करावा. उपयोगी वृत्तीनं उपभोगी वृत्तीनं घोटाळा होतो आहे. ग्रंथ हातात येऊन सुद्धा लाभ तेवढा होत नाही. वृत्ती उपयोगी नाही. उपयोगी वृत्तीनं जर ग्रंथ हातात आले तर बरोबर ते सहाय्यक अंग ठरतं. पण उपभोगी वृत्तीनंच 90% येतात, ध्येयच बदलतं. तर उपयोगी वृत्तीमध्ये ध्येयात बसली पाहिजे. आणि ध्येयात उपयोगी वृत्ती बसवून जर शास्त्राचा अभ्यास केला तर तुम्हाला संतांची निवड करण्यामध्ये सुद्धा ते मदत करतं. आपली स्थिती समजण्याकरता ते मदत करतं शास्त्र.
पण ध्येय कुठं पहिली सुरुवात बदलायची ती उपयोगी वृत्तीनं. आपल्या महाराष्ट्राचं वातावरण आहे ग्रंथाभ्यास करण्याचं, पण बिघाड कुठं झाला आहे, उपभोगी वृत्तीनं ग्रंथाभ्यास करतात. लोकेशणा, दारेशणा, वित्तेषणा, पैसा मिळवायला पाहिजे, प्रसिद्धी मिळवायला पाहिजे, ही उपभोगी वृत्ती आहे. उपयोगी वृत्तीनं जर तुम्हाला हे करता आलं तर शास्त्रसुद्धा तुमचं नुकसान करत नाही. आणि आम्ही त्याचं वर्णन करतो की बाबा तुम्ही शास्त्र का सांगू जास्त वाचू नका, तर उपभोगी वृत्तीपासून तुम्ही सुटत नाही. आणि मी तुम्हाला परवानगी देतो, तुम्ही उपयोगी वृत्तीनं अभ्यास करा, शास्त्राभ्यास नुकसान करणार नाही. पण शास्त्राभ्यास 99% उपभोगी वृत्तीनं करतात, म्हणून शास्त्राभ्याससुद्धा नुकसान करतो. शास्त्रे क्षणेच अडकवून ठेवतो, लोके क्षणेच अडकवून ठेवतो आणि मूळ कल्याणाचं नुकसान होतं. म्हणून काही लोक ऐकून म्हणतात ना की महाराजांचा वेदांताला विरोध आहे किंवा कीर्तन करण्याचा, कोणत्या पॉईंटवर आहे ते समजून घ्या, मग काही बिघडत नाही. आणि तो पॉईंट जर तुम्ही निर्दोष केला तर शास्त्राभ्यास मदत करणार आहे, त्याच्याहीपेक्षा जास्त संत संघ मदत करणार. शास्त्र थोड्या अर्थानं सक्रियतेमध्ये शक्तिमान कमी आहे, निवाडा करण्याचा व्यवहार सांगितला आहे. पण संत स्वतःच्या हाताने बालकाचे चाली किंवा भागलियामध्ये वाहतील कडी आहे, ही जी शक्ती संतत्वामध्ये आहे ती शास्त्रामध्ये नाही. शास्त्र निर्देश करतं, पकडत नाही. संत पकडतात. इथं धोका आहे, शास्त्र निर्देश करतं आणि संत धोक्याच्या जागेपासून न जाण्याकरता धोक्याच्या जागेत त्यासुद्धा पकडून त्याला बाजूला करतात. एवढा फरक आहे शास्त्रामध्ये आणि संतत्वामध्ये. बाकी दोन्हींमध्ये विवेकच आहे. शास्त्र म्हणजे विवेकाचीच खाण आणि संत म्हणजे विवेकाचीच खाण. पण संत चेतन असल्यामुळं याला स्वतः बालकाचे चाली बोट धरू शकतं, बोट धरू शकतं ते संत, आणि निर्देश अंगुली निर्देश करतं ते शास्त्र. इतका सोपा मुद्दा लक्षात घ्या. आणि म्हणून अंगुली निर्देशचा उपयोग कोणी करायचा, थोडा शहाणा असेल त्याने, आणि ज्याला स्वतःचं काहीच कळत नाही त्याने आपलं बोट धरणाऱ्या आईचा उपयोग करावा. म्हणून हरिप्राप्तीशी उपाय धरावे संताचे, तेने साधती साधने तुटती भवाची बंधन. तर या वासनेवर कंट्रोल करण्याचं सुद्धा सूत्र संत संघात जातं, देवप्राप्तीचं सूत्र संत संघात जातं. तर संत संघ फार महत्त्वाची गोष्ट आहे. या वासनेच्या उपायाला सुद्धा संत संघ, कारण बालकाचे चाली ते स्वतः संकेत करतात. एकच गोष्ट एका करता विकारी ठरते, एका करता उपयोगी ठरते. आणि मग संत संकेत करणार, अरे सारखं तू टी व्ही पाहू नको, ते सारखं कॉम्प्युटरवर. भोगी वृत्तीनं कॉम्प्युटर चालवणारे पण आहेत ना, गेम खेळत बसतात 4 तास. इथं नाही मिळालं तर शेजारी जाऊन, म्हणून आम्ही म्हणतो नाही तिकडे जाऊ नका. तर ते कंट्रोल आम्हाला ॲनालिसिस असतं त्याचं, कोणत्या वृत्तीनं चाललं आहे काम. केवळ हिशोबाकरता कॉम्प्युटर चालवतो का वेळ घालवाय करता करमणुकी करता. आमचा कॉम्प्युटर चालवणारा बऱ्याच वेळेला हिशोबही करतो, बऱ्याच वेळेला 2-2 तास करमणुकही करत असतो, हे अँगल ते अँगल करत बसतो. तर याच्यावर लक्ष देता येतं. संतांच्या संगतीत असल्यावर त्याला योग्य जागेवर कंट्रोल केलं जातं. तसं नाही ऐकला तर त्याला कामाला दुसऱ्या बोलवायचं, म्हणजे आपोआप सुटलं तिकडून. हे संतच करू शकतात. त्याचं स्वतःचं मन नाही त्याला आवरू शकत. तो खेळत बसला खेळतच बसत. आमच्या लक्षात आल्यानंतर समजून नाही सांगता आलं तर वेगळ्या पर्याय जरा इकडे ते काम कर, म्हणजे आपोआप सुटला तो. संत कंट्रोल जे असतं ते या उपयोगाचं असतं, लक्षात घ्या. तेव्हा सगळ्याचं मुख्य केंद्र तर भौतिक आचारामध्ये शास्त्राचार आणि अध्यात्माच्या मदतीकरता संत संघ, या 2 गोष्टी लक्षात घ्या. वासनेवर कंट्रोल करायचं आहे का, या 2 गोष्टी पाहिजे. शास्त्राचाराने काही वासना कंट्रोल होतं, दुर्वासनेपासून सद्वासनेत स्थिर राहण्याकरता शास्त्राचार, आणि वासनेचं समूळ उच्चाटन करायचं आहे संत संघ. तर हे उपायाचं चिंतन चाललं आहे. स्वरूपाचं आता कळलं काय काय वासना करते, क्षणापालट ते रंग, काय सांगू या मनाचे तरंग. तर तरंग म्हणजेच वासना.
काय 15 वेळा क्षण पण ते चंचल आहे, त्यामुळे त्याला आवरता येईल, दृढ मूल नाही आहे. म्हणून संत संग करा आणि शास्त्राचार करा, बस काम होईल. आज 5-10 मिनटं जास्त. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानेश्वर महाराज की, नाम भगवान की जय. जय श्री राधे.